सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेत निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ही निवडणूक प्रामुख्यानं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या राज्यातल्या दोन प्रमुख आघाड्यांच्या दरम्यानच होईल असे स्पष्ट संकेत असले तरी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घोडेबाजारामुळे नेहमीच राज्यभर गाजतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे। यापूर्वीची जी निवडणूक झालेली होती त्या 2016च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी शेखर गोरे यांचा 63 मतांनी पराभव केला होता। पण 2016 नंतर मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अस्तित्वात नसल्यामुळे ती निवडणूक होऊ शकलेली नव्हती। आता यावर्षी मतपत्रिकेवरती उमेदवाराचं चिन्ह असणार नाही, मात्र नोटाचा पर्याय आहे आणि सर्व उमेदवार आणि समर्थकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे निवडणूक खर्चाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही। आता ही अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती आज 25 मे पासून सुरू झाली आणि 1 जून पर्यंत हे अर्ज द्यायचे आहे। 2 जूनला छाननी होईल, माघार 4 जूनला आहे, तर मतदान 18 जूनला होणार आहे आणि मतमोजणी ही 22 जूनला होणार आहे। आता मतदारसंख्या जी आहे ही सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये मिळून 853 मतदार आहेत आणि त्यापैकी सांगली जिल्ह्यामध्ये 415 तर सातारा जिल्ह्यामध्ये 438 मतदार आहेत। या मतदारामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याचबरोबर सभापती, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे नगरसेवक यांचा या ठिकाणी समावेश आहे। इथे पक्षाचा एबी फॉर्म आवश्यक आहे, पण उमेदवारांना निवडणुकीमध्ये चिन्ह असणार नाही, तर नावासमोर मतदान करावं लागेल। आता या घडीला निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर जे युतीमधला भाजप हा सर्वात मोठा पक्ष राज्यातही आहे आणि सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे मतदारसंख्या ही जास्त असल्यामुळे युतीच्या जागेबद्दल त्यांचा आग्रह राहील। तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्ष, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या निवडून आलेल्या मतदारांची बेरीज केली तर त्यांनी ही निवडणूक सहज जिंकायला पाहिजे असं सकलदर्शनी वाटेल, पण वास्तव तसं होत नाही। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या प्रामुख्यानं रणनीती आणि डावपेचावरती आधारित निवडणुका आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये तुल्यबळ आव्हान निर्माण करणार यात काही शंका नाही। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सांगली साताऱ्यातल्या निवडणुका झाल्यापासून युतीतल्या घटक पक्षांची अवस्था अशी आहे की ते एकत्र आहेत पण एक नाहीत। हे दोन्हीकडच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे। त्यामुळे हे ताज्या घटकांचा परिणाम काय होतो, मी उल्लेख केल्याप्रमाणे युतीचा संघ कागदावरती तसा बलवान आहे। कारण एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये मकरंद पाटील, शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराजे देसाई असे 4 मंत्री युतीच्या बाजूने आहेत। तर काँग्रेस राष्ट्रवादीची गोळाबाजी करताना प्रामुख्यानं आमदार जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील याला हे नेतृत्व करावं लागेल। आता पहिल्या टप्प्यामध्ये काही इच्छुकांची नावं चर्चेमध्ये आहेत, त्यामध्ये सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि युवक नेते सम्राट महाडिक यांना विधानसभेच्या वेळेला पक्षश्रेष्ठीने अनेक वेळेला सत्यजित देशमुख आणि सम्राट बाबू असे या मतदारसंघाला 2 आमदार असतील अशा प्रकारचं अभिवचन प्रचार सभामध्ये दिलेलं होतं। त्यामुळे सम्राट महाडिकांच्या कोटामध्ये उमेदवारीसाठी आग्रह आहे। त्याचबरोबर विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सत्यजित पाटणकर, धैर्यशील कदम, विक्रम बावस्कर, सुनील काटकर यांची चर्चा आहे। तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या गोटामध्ये पद्माकर जगदाळे, ईश्वरपूरचे निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील अशा अनेक नावांची चर्चा आहे। तर
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटामध्ये आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र राजाराम कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील आणि कराडचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. अर्थात अधिकृत ह्यातली उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत 1 जून ह्यातल्या कोणाकोणाचे अर्ज दाखल होतात हे लक्षात येईल. त्यामुळे सकृतदर्शनी युती विरुद्ध आघाडी ही राज्य पातळीवरची इथे लढत रंगेल, पण लढतीचे अनेक रंग उधळीत ही लढत रंगणार यात काही शंका नाही.